तारीख आहे ना Habla de una como acá, y lo vas a tener un pelo, y te va a echar विजय लोटन पाटील राहणार आणि हे महादेवाचं पुरातन मंदिर आहे। नवसाला पावणारे भाविकांची फार गर्दी राहते आणि आता तर श्रावण महिन्यामध्ये फार भाविक लाईन लावून राहतात दर्शनासाठी आणि हे फार पूर्वीचं बांधलेलं आहे पुरातन मंदिर, कुठेही लाकडाचा आधार नाही असं मंदिर आहे। याचं बांधकाम कशामध्ये आणि किती फूट उंच आहे? याचं बांधकाम संपूर्ण दगडामध्ये आहे आणि जवळजवळ 51 फूट आहे उंचीचं। काय सांगाल वैशिष्ट्य या मंदिराचं? वैशिष्ट्य म्हणजे भाविकांची गर्दी बी असते आणि हे प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारं आहे। याचं खूप सत्व आहे या मंदिराचं। भाविक त्याच्यामुळे फार उत्सुक येतात इथं, दोन्ही गावातील भाविक आणि बाहेरगावून भाविकसुद्धा इथं नवसाला येतात। आमचं खडकदेवळा गाव हे हिवरा नदीच्या तीराला आहे। तिथं एक असं भव्य असं महादेवाचं मंदिर आहे। तो महादेव म्हणजे सगळं नवसाला पावणारा आहे आणि फार जुनी प्राचीन काळची मूर्ती आहे। बरेचसे भाविक भक्त नवसाला पावतात म्हणून तिथं दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये इथं दर्शनाला येतात। आमच्या या महादेवामुळं आमच्या हिवरा प्रकल्पसुद्धा
काही अंतरावर मागं वसरलेला आहे. या महादेवाची कहाणी फार मोठी आहे. त्यांनी धरणाचं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. आमचा या महादेव गावोगावी प्रसन्न होत असतो. मंदिराचं बांधकाम कशात आणि किती उंच फूट? मंदिराचं बांधकाम साधारण 60 ते 70 फूट उंच आहे आणि सौर कोरीव दगडमध्ये, संगमनेरी दगडमध्ये बांधकाम केलेलं आहे. किती जुनं आहे हे बांधकाम? हे प्राचीन काळापासून आहे, जसं ब्रिटिश काळापासून हे मंदिर झालेलं आहे. सुभाष लक्ष्मण शेनकर. हे जो मंदिर आहे फार पुराणं मंदिर आहे. हे बऱ्याच वर्षात बांधलेलं दगडी मंदिर आहे. इथे नवस वगैरे केले जातात. सगळं काही भाविक त्यांना पावणारं मंदिर आहे. किती फूट उंच आणि कशामध्ये बांधकाम आहे? दगडी बांधकाम, पूर्ण दगडी बांधकाम. एकदम परिसर स्वच्छ असतो मागचा पुढचा मागचा. आणि बरेच भाविक लोक इथे येतात, सत्यनारायण पूजा वगैरे करतात. श्रावणमध्ये कुठलं कार्यक्रम होतात? काय म्हणत होतो याचा कार्यक्रम होतो, काय म्हणतात त्याला, दहीहंडीचा का, दहीहंडीचा कार्यक्रम होतो. तिथून कीर्तनाचा कार्यक्रम इथंच होतो कायम. आणि काहीतरी ते याचा 7 दिवसाचं कीर्तन होतं. या मंदिराची काय वैशिष्ट्य आहेत? वैशिष्ट्य म्हणजे भक्तांना पावणारं मंदिर आहे. लांबून लांबून लोक इथं येतात आणि दर्शनाला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात.